अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता लवकरच दत्त जयंती येणार आहे. तर दत्त जयंतीनिमित्त खूप साऱ्या सेवा व्रत सर्व काही ताई आणि दादांचं चालू आहे. खूप सारे पारायण चालू आहेत. स्वामीचरित्र पारायण, तसंच तारक मंत्राचं अनुष्ठान, बऱ्याच ग्रंथाचं पारायण चालू आहे प्रत्येक ताईंचं. कोणी 14वा अध्याय 18वा अध्यायाचं पठण करत आहे, तर कोणी संकल्पयुक्त सेवा करत आहे. असे बरेचसे पारायण चालू आहेत. पण आता लवकरच आपला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होणार आहे. तर या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण नेमके कसे करावे, त्याचे अगदी साधे आणि सोपे उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. कारण हे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलं तर तुम्हाला साक्षात दत्त महाराज दर्शन देतील. इतका पवित्र हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ खूप दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ जो कोणी वाचतो खरंच त्याचं नशीब खूप चांगलं असणार आहे. हा ग्रंथ तुम्ही जर खूप मनातून आणि विश्वास ठेवून जर तुम्ही हा ग्रंथ वाचला तर बघा, तुमची इच्छाही पूर्ण होणारच होणार. आणि या प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक अध्याय हा अमृताप्रमाणे आहे. आणि हा प्रत्येक अध्याय अमृताप्रमाणे तुम्ही जर एकदम मन लावून जर याचं पठण केलं, त्याच्यातील प्रत्येक कडव्यांचा अर्थ जर तुम्ही लक्षात घेऊन जर याचं पठण केलं तर बघा, तुम्हाला हा ग्रंथ वाचताना कसलाही आळस येणार नाही, कसलाही कंटाळा येणार नाही. खूप छान असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. आणि जो कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करतो खरंच तो खूप नशीबवान आहे तो व्यक्ती, गुरुचरित्र पारायण करणारी. कारण गुरुचरित्र पारायण आपण स्वतःच्या इच्छेने करत नाही, त्याच्यासाठी दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची इच्छा लागते. त्यांची जर इच्छा असेल तर ते आपल्याकडून पारायण करून घेतातच. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. कारण सर्व काही त्यांच्या हातात आहे. ज्यावेळेस त्यांची इच्छा होईल त्यावेळेसच आपल्याकडून गुरुचरित्र पारायण घडतं. असं नाही की आपल्या मनाला आलं आणि आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. सर्व काही देवांची इच्छा असावी लागते. आणि आता हे पारायण करताना कोणते नियम आहेत, कोणते अटी आहेत, ते सर्व काही मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर बघा, आता दत्त जयंतीनिमित्त घरोघरी किंवा केंद्रात बऱ्याच ताई आणि दादा पारायण करणार आहेत. या सप्ताहामध्ये कधी पारायणाला बसायचं आहे, कधी करावं पारायण, किंवा गुरुचरित्र पारायणाचे काही नियम अटी आहेत, त्याचे अध्याय कशा प्रकारे वाचायचे आहेत, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. आणि हे पारायण तुमच्याकडून होत आहे तर हे खूप चांगली आणि भाग्याची गोष्ट आहे. तर बघा, आता 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या तारखेला या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये होणार आहे. बघा, जर तुमच्याकडून केंद्रामध्ये तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला अनन्य पटीने याचं फळ मिळतं. कारण तिथे जेवढ्या व्यक्ती पारायण करण्यासाठी बसलेल्या आहेत तर तेवढ्या पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळतं. आणि घरी ज्यावेळेस तुम्ही पारायण करता तर ते आपण एकटंच असतो तिथे, तर आपल्याला त्याचंही फळ आपल्याला तितकंच मिळतं. पण केंद्रात केलेलं अन्य पटीने फळ मिळत असतं, एवढंच. मग तुम्हाला केंद्रात जमत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा पारायण करायचं आहे. कारण या सप्ताह काळामध्ये, या मार्गशीर्ष महिन्याच्या ह्या दत्त जयंतीपर्यंत सर्व दत्त लहरी, सात्विक लहरी खूप जागृत असतात. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये जेवढे पारायण, जेवढे व्रत होतील तेवढे तुम्ही आवर्जून करायचे आहेत. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरला या सप्ताहामध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे. आता बघा, 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर म्हणजे, कारण 4 डिसेंबरला तर दत्त जयंती आहे. तर आपण ज्यावेळेस पारायण करत असतो, एरवी गुरुचरित्र पारायण करतो, तर त्यावेळेस 7व्या दिवशी आपण सांगता करत असतो.
पण दत्त जयंतीच्या या सप्ताह काळात जे पारायण होतं तर त्या पारायणाची 7व्या दिवशीची सांगता ही 8व्या दिवशी करायची असते, म्हणजेच 5 डिसेंबरला करायची आहे. त्याच्यामुळे तर बघा, आता ज्यावेळेस तुम्ही घरी मांडणी करणार असाल त्यावेळेसचे नियम सांगू. कारण केंद्रात मांडणी ज्यावेळेस करणार असाल तर तिथे काहीही आधी मांडणी एकदम व्यवस्थित केलेली असते, तिथं काहीही टेन्शन नसतं की मांडणी कशी करायची कशी नाही. पण घरी तुम्ही ज्यावेळेस मांडणी करणार असाल त्यावेळेस पूर्वेला किंवा पश्चिमेला या 2 दिशेला पारायणासाठी तुम्हाला वाचण्यासाठी बसायचं आहे. आता पूजा मांडताना तुम्हाला म्हणजे जी फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. घर सर्व काही आधीच जाळं जळमटं सर्व काही तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आदल्या दिवशीच सर्व स्वच्छता घराची करायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य खाऊ घालायचं आहे. म्हणजे चाणक्या छोटे छोटे जे पोळ्या असतात तर त्या 4 कुत्रे आणि 1 गाईला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचं आहे. आणि त्यांच्याकडून त्यांना विनंती करायची आहे की मी हे पारायण करणार आहे आणि माझं पारायण हे मला पारायण करण्यासाठी आशीर्वाद द्या, माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या, असं त्यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करणार असाल तर केंद्रामध्ये तुम्हाला श्रीफळ, खडीसाखर आणि नारळ, फूल आणि खडीसाखर तुम्हाला ठेवून यायची आहे आदल्याच दिवशी. हे तुम्हाला आधीच करायचं आहे. पारायणाला बसायच्या आदल्या दिवशी हे तुम्हाला सर्व कामं करायची आहेत. नंतर ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. खाली स्वस्तिक काढायचे, स्वस्तिकवर हळदी कुंकू टाकायचं आहे, त्याच्यावर चौरंग ठेवायचा आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला त्याच्यावर अंतरायचं आहे. दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्याचा छान असे पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. दह्यादुधाने अभिषेक करा, साध्या पाण्याने अभिषेक करा, जसं होईल तसं अभिषेक करा. नंतर स्वच्छ मूर्ती, फोटो असेल तर फोटो पंचामृताने किंवा गुलाबजलाने पुसून घ्या. आणि एक कळस तांब्या घ्या, त्याच्यात पाणी घ्या, त्याच्यात थोड्याशा अक्षदा टाका, हळदी कुंकू टाका, एक फूल टाका, त्याच्यात एक सुपारी आणि एक नाणं टाका. आणि त्याच्यावर नंतर खायची पानं 5 पानं लावून त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. आणि नारळ कळस तांब्या ज्यावेळेस तुम्ही ठेवणार आहात तर त्याच्या खाली डिशमध्ये तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. आणि नंतर कलश स्थापना झाल्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे, पिवळ्या रंगाची फुलं व्हायची आहेत. आणि 7ही दिवस अखंड दिवा आपला राहावा याच्यासाठी मोठा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यात तेल भरपूर बसावं अशा प्रकारे मोठा दिवा, मोठी वात करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. कारण 7 दिवस तो दिवा विझता कामा नये या प्रकारे. नंतर छोटासा पेला भरून त्याच्यात पाणी ठेवायचं आहे. घंटी असेल तर घंटी ठेवा. नंतर गुरुचरित्र पारायणासाठी छोटासा पाट असेल तर तो पुढेच त्या मांडणी पुढेच छोटासा पाट असेल तर तिथं ठेवा, नाही तर जागा असेल पाठावर तर तिथेसुद्धा तुम्ही ग्रंथ ठेवू शकतात. आणि या ग्रंथाला 7 दिवस तुम्हाला हलवायचं नाही, तो ग्रंथ हलता कामा नाही. ज्यावेळेस आपलं वाचन होईल त्यावेळेसच तो आपल्याला कपडा काढायचा आहे. वाचन झालं की नंतर तो कपडा असाच ग्रंथ तो झाकून ठेवायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर ग्रंथ तुम्हाला उघडा ठेवायचा नाही, वाचन झाले की ग्रंथ तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे. धूप दीप लावा, छान तुपाचा दिवा लावा किंवा साधा लावा. अशा प्रकारे रांगोळीने छान अशी सजावट करा. अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. नंतर काय करायचं आहे, तुम्हाला ही सर्व काही पूजा मांडणी झाली की सर्वात आधी तुम्हाला बघा जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तर त्याच्यात पहिल्या पेजीवर सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे. किती अध्याय वाचायचे, सुरुवातीला कोणते मंत्र श्रोत म्हणायचे, सर्व काही. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ करायची आहे. गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे. अथर्व शीर्षकचं 1 वेळेस पठण करायचं आहे. नंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील अध्याय वाचायचे आहेत. बघा,
पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 20 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. पाचव्या दिवशी तुम्हाला 36, 37, 38 असे अध्याय वाचायचे आहेत. सहाव्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत. आणि सातव्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. हा ग्रंथ तुम्हाला अखंड वाचावा लागतो. असं नाही की मध्ये पिरियड्स आले किंवा सुतक आलं, पिरियड्स आले 4 दिवस स्किप करायचं, असं अजिबात नाही. तुम्हाला जर समजा तुम्ही जी काही तुमची पाळीची वेळ आहे, पिरियडची वेळ आहे, तर ती बघूनच तुम्ही या पारायणाला बसायचं आहे. आणि समजा जर अडचण आलीच तर तुम्ही कोणाकोणीही पारायण तुमचं पूर्ण करून घेऊ शकतात. पारायण करताना तुम्हाला साडी घालायची आहे. ड्रेससुद्धा तुम्ही घालू शकतात, पण होईल तितकं पिवळ्या रंगाची साडी घाला, हातात काचेच्या बांगड्या घाला, कपाळाला कुंकू लावा आणि डोक्यावर पदर घेऊन तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. ग्रंथ वाचताना खाली आसन घ्यायचं आहे आणि शक्यतो ग्रंथ ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगलाच वाचायचा आहे. बघा, कारण दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. त्यामुळे 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला ग्रंथ वाचायला जमणार नाही. मग नंतर आपलं सकाळी डब्बा असतो, मुलं शाळेत जातात, मिस्टर कामाला जातात, बरीचशी कामं असतात. त्याच्यामुळे या धावपळीमुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला जर उठून ग्रंथ वाचला तर खूप छान असणार आहे. सर्व वातावरण एकदम शुद्ध, पवित्र आणि शांत पण असतं आणि मन पण एकाग्र ते ग्रंथ वाचण्यावर राहत असतं. आता याचे नियम काय आहेत, यासाठी काय म्हणजे कोणते पदार्थ खायचे, काय नियम, हे सर्व काही तुम्हाला नक्कीच सांगणार. तर चला बघा, ही सेवा करताना आपली नित्यसेवा ही आपल्याला चालूच ठेवायची आहे. नित्यसेवाला खंड पडू द्यायचा नाही. त्याचबरोबर आता याचे नियम अटी काय आहेत. सर्वात आधीचा नियम मांसाहार वर्ज्य करायचा आहे. गुरुचरित्र पारायण करताना घरामध्ये मांसाहार सुद्धा आणायचा नाही. तुम्ही तर खायचाच नाही, पण घरात सुद्धा तुमच्या आणायचा नाही. घरातील लोकांनी सुद्धा मांसाहार करायचा नाही गुरुचरित्र पारायण करताना. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन तुम्हाला या 7 दिवसात करायचं आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे. बाहेरचं असो, हॉटेलचं असो, मेसचं असो किंवा पार्सल असो, कसलंही काही असो, तुम्हाला परान्न अजिबात खायचं नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं म्हणजे तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे, कॉटवर झोपायचं नाही. तुम्हाला खाली चटई टाकून पांघरून घेऊन, अंथरून घेऊन तुम्हाला खाली जमिनीवर झोपायचं आहे. सोप्यावर झोपायचं नाही किंवा कॉटवर झोपायचं नाही. म्हणजेच आपल्याला एकदम साधंसुधं जीवन या 7 दिवसात राहायचं आहे. एकदम साधंसुधं सात्विक जेवण जेवायचं आहे. एकदम साधं सिंपल राहायचं आहे. अशा प्रकारे. त्याचबरोबर आता नेमके पदार्थ कोणते खायचे आहेत, तर बघा, तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची चपाती म्हणजे गहू चपाती खाली तर 7ही दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे. पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाली तर 7ही दिवस तुम्हाला ज्वारीची भाकरीच खायची आहे. भात वर्ज्य करायचा आहे. भात अजिबात खायचा नाही. द्विदल धान्य डाळीचे पदार्थ अजिबात खायचे नाहीत. कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचा आहे, कारण कांदा लसूण हा तामसी पदार्थ आहे. त्याच्यामुळे कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. पारायण करता वेळेस मध्ये जर एकादशी आली तर तुम्ही शाबू भगरसुद्धा खाऊ शकतात. फक्त वांगे, गवारीची भाजी, हे जे मेथी आहे, ज्याने आपल्याला ढेकर येते, अळस येते, हे पदार्थ तुम्ही शक्यतो टाळायचे आहेत. नंतर तुम्ही बटाटा खाऊ शकता, श्रावणी शेंगा खाऊ शकतात, शिमला मिरची खाऊ शकतात, कोबी खाऊ शकतात, फ्लावर खाऊ शकतात, किंवा तुम्ही दूध, दही, दूध, चपाती असे सुद्धा तुम्ही पदार्थ खाऊ शकतात. जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही, ढेकर येणार नाही, असे पदार्थ तुम्ही खायचे वर्ज्य करा. आणि आपण पारायण करताना आपल्याला बऱ्याच वेळेस आळस येतो, त्याच्यामुळे थोडंसंच अन्न या पारायण काळात खाल्लेलं शक्यतो खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे नियम अटी पाळून तुम्हाला हे दत्त जयंतीच्या सप्ताह काळात हे नियम अटी पाळून तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तर अशीच छोटीशी माहिती होती. व्हिडिओ जरा थोडासा मोठा झाला असेल तर माफी असावी, कारण ही माहिती पण देणे
खूप महत्त्वाचं होतं. एकदम साधी आणि सोपी जेवढी मला माहीत आहे, ज्या प्रकारे मी गुरुचरित्र पारायण करते तशीच तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तर सर्व ताई आणि दादांनी नक्की आवर्जून या गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. बघा तुम्हाला दत्त महाराज, स्वामी महाराज इतकं देतील की भरभरून देतील, ती तुम्ही आशासुद्धा केली नसेल. अशक्य गोष्टी ही शक्य होईल. आणि या काळामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज तुम्हाला नक्की दर्शन देतील. कारण गुरुचरित्र पारायण करता वेळेस आपल्याला कधी ना कधी एक दिवस तर हा छान असा अनुभव तुम्हाला नक्की येणार आणि प्रत्यक्ष दत्त महाराज तुम्हाला दर्शनही देणार. चला तर मग श्री स्वामी